नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथे बेपत्ता झालेल्या युवकाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झालाय। पत्नीने आपल्या प्रियकर आणि मेहुण्याच्या मदतीने पतीचा खून केल्याचं तपासात समोर आलं असून या प्रकरणात पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी हा 18 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक बेपत्ता झाला होता। याबाबत निफाड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती। दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाजवळील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते, तोंडाला कपडा बांधलेला होता, कमरेला आणि मांडीला डंबेल्स बार बांधून नदीत फेकण्यात आल्याचं स्पष्ट झालं। तपासात हा मृतदेह उगाव येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांच्या सखोल तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। मयताची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे ऋषभ मनोज वर्मा या तरुणाशी प्रेमसंबंध होते। दोघांना लग्न करायचं असल्याने त्यांनी शादाबचा काटा काढण्याचा कट रचला। सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आलं। तेथे त्याचे हातपाय बांधून त्याचा खून करण्यात आला। त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधून चांदवड निफाड रोडवरील परसूल परिसरात नदीत फेकण्यात आलं। या प्रकरणात पोलिसांनी मुस्कान तांबोळी, ऋषभ वर्मा, शाहरुख शेख, युवराज थोरात, सलीम शेख, आर्यन जीनवाला आणि शेख एजाज अशा 7 आरोपींना अटक केली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चांदवड आणि निफाड पोलिसांनी संयुक्त तपास करून हा गुन्हा उघडकीस आणलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे।